म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म मध्येच राहते। लॉंग टर्म एका ॲडवायझरच्या भाषेमध्ये 5 ते 7 वर्षाचा कालावधी राहू शकतोय। त्याच्या अगोदरची जी काय आपली इन्व्हेस्टमेंटची जी जर्नी असेल ही कधी निगेटिव्ह कधी पॉझिटिव्ह हे होत राहील, हा त्याचा स्वभाव आहे। पण आज बरेच लोक घाबरलेले राहतात कारण की सध्या मार्केट डाऊन आहे। काय झालं तुम्हाला सांगतो, साधारण कोविड नंतर 1.5 ते 2 कोटी लोक असे आहेत की जे नवीन इन्व्हेस्टर बनलेले आहेत आणि साधारण आजच्या डेटला 5 ते 5.5 कोटी पॅन इंडिया लेवलवरती इन्व्हेस्टर आहेत। त्यापैकी 1.5 ते 2 कोटी लोक कोविड नंतरचे इन्व्हेस्टर बनलेले आहेत। मग यांनी फारसा हा इन्व्हेस्टमेंट जर्नी पाहिलेला नाहीये, त्यामुळे ज्यावेळेस मार्केट डाऊन होतं त्यावेळेस त्यांची इन्व्हेस्टमेंट ही निगेटिव्ह राहते आणि निगेटिव्ह राहणं इकॉनॉमीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे। मग आता काय करायचं, जर तुमच्या जवळपासचा कोण व्यक्ती ज्याला निगेटिव्ह मध्ये रिटर्न आहे बोलला की अरे बाबा माझे निगेटिव्ह रिटर्न आहेत, समजून जायचं की तो कोविड नंतरचा इन्व्हेस्टर आहे, त्यानं इन्व्हेस्टमेंट जर्नी बघितलेली नाहीये म्हणून त्याच्या हाला हा नाही मिळवायचं। तरीही तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ॲडवायझरला संपर्क करा, ॲडवायझरशी कनेक्ट करून तुमचे डाऊट्स क्लिअर करा। पण इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये कॉन्फिडन्स टिकला पाहिजे आणि घाबरलं नाही पाहिजे। तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता।